बघा बाळांनो, इकडे लक्ष द्या. मी काही शब्द लिहिलेले आहेत फळ्यावर, आहे की नाही. तर इंग्रजीमध्ये हे शब्द आहेत. इंग्रजी वाचनाची सगळ्यांना तुम्हाला भीती वाटते, पण आपण आता सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचायला शिकणार आहोत. आपण सगळ्यांनी ABCD शिकलेले, A to Z सगळे अक्षर ओळखतात की नाही तुम्हाला? मोठी लिपी आणि छोटी लिपी दोन्ही ओळखता आणि A to Z अक्षरांचे आवाज पण तुम्हाला येतात. बघा आता हे काय आहे? A काय होणार? A चा आवाज ॲ आणि T चा आवाज ट, म्हणून ॲट. A काय होणार? आता इथं सगळीकडे दिसते का तुम्हाला ॲट? दिसतंय तुम्हाला? बघा ॲट आपण शिकलोय की नाही. मग इथं पण AT आहे, त्याचा आवाज काय होणार? इथं पण इथं पण काय आहे? मग आपण काय करायचे? हे कुठलं अक्षर आहे रे? P चा आवाज काय? मग प ॲट C चा आवाज काय होणार? स किंवा क. इथं आपण क घ्यायचा आहे, म्हणून क ॲट. व्हेरी गुड. B चा आवाज काय? व्हेरी गुड. M चा आवाज काय? यस. व्हेरी गुड. समजलं? सोपं आहे की नाही इंग्रजी वाचन? आता हे कुठले अक्षर आहेत सांगा? A चा आवाज काय आहे? आणि N चा आवाज म्हणजे ह्याचा आवाज काय दिला? ॲन. आता इथं सगळीकडे ॲन दिसते का तुम्हाला? आता इथं C चा कस घ्यायचा. सांगा काय होणार मग? व्हेरी गुड. आता हे वाचा. हे काय आहे? आता इथं सगळीकडे ॲड आहे का? आता ह्याचा आवाज तुम्हाला येतात? M चा आवाज? व्हेरी गुड. आता हे बघा शेवटचं राहिलेलं आहे. हे काय होणार? आता इथं सगळीकडे बघा ॲप आहे का? आता इथं पण क चा आवाज घ्यायचा. C चा म्हणा. व्हेरी गुड. प ॲट पॅट. र ॲट रॅट. F चा आवाज? गुड गुड. पुढा. Go. पुढं.